शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी आपला ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. आज माझ्यासोबत अतुल टेमगिरे हे उपस्थित आहे. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या विषयावर आहे. वेगळा विषय यासाठी की अन्नद्रव्याबद्दल अतुल सरांनी आतापर्यंत खूप साऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला महत्त्वाची माहिती दिली. पण आता मुद्दा असा आहे की आजच्या जमान्यामध्ये विद्राव्य खतांवर शेतकऱ्यांचा जोर आहे. परंतु जर आपल्याकडून ते नियोजन चुकलं, खतांचा ग्रेड चुकला किंवा खतांच्या गुणवत्तेविषयी जर काही संभ्रम राहिला, तर आपलं होणारा खर्च आहे तो वाया जाऊ शकतो. आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या विद्राव्य खतांबद्दल अतुल सरांकडून अतिरिक्त माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲग्रोस्टारचं इंस्टाग्राम पेज असेल, यूट्यूब पेज असेल, फेसबुक पेज असेल, याला फॉलो करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अतुल सर, तुमचं प्रथमतः मी स्वागत करतो. नमस्कार. माझा पहिला प्रश्न असा आहे की खरं तर विद्राव्य खत वापरायची गरज का आली किंवा विद्राव्य खत वापरण्याचे फायदे काय? शेती उत्पादनामध्ये बऱ्याचशा निविष्ठांचा वापर करत असतो. त्याच्यामधलं एक निविष्ठ म्हणजे खत आहे. तुम्ही जसा उल्लेख केला की भर खतं किंवा जे काही आपले बल्क फर्टिलायझर असतील, याचा फार पूर्वीपासून शेतकरी वापर करत आलेले आहेत. मध्ये वॉटर सोल्युबल जी काही फर्टिलायझर आहे, ही देखील शेतकऱ्यांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. आणि आता काही नवीन कस्टमाइज वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मार्केटमध्ये आलेले आहे. तर ह्यात सर्व तिन्ही खतांचे जे काही प्रकार आता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, याचा जर वापर आपण योग्यरित्या जर केला तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आधीचे काही शेतकरी शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर फार कमी करत होते. सेंद्रिय पदार्थांचा वापर त्यांचा जास्त होता. म्हणजे त्यावेळेला पशुधन प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी होतं आणि त्याच्यामुळे जे काही सेंद्रिय पदार्थ आहे, जसं काही शेणखत वगैरे आहे, त्याचा शेतीमध्ये जो पुरवठा जो आहे तो शेतकरी त्यावेळेला करत होता. त्यामुळं रासायनिक खतांची गरज त्यावेळेला शेतकऱ्याला नव्हती. परंतु जसं जसं हायब्रिड बियाणं मार्केटमध्ये आलं आणि हायब्रिड बियाणं आल्यानंतर त्या बियाणाचं अधिकचं अधिक उत्पादन एकरी घेण्यासाठी त्यावेळेला शेतकऱ्यांनी बल्क फर्टिलायझरचा वापर चालू केला. तसं तसं जे काही उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून त्याचा मी म्हणतो एक थोडासा अतिरेक वापर होत राहिला. आणि ह्या कारणांमुळे काय झालं, थोडीशी काही जमिनीचं जे काही आरोग्य आहे ते थोडंसं खराब होत चाललं. काही शेतकरी बरेचसे गोण्या शेतीमध्ये टाकत होते, परंतु त्याचा पाहिजे असा बेनिफिट त्यांना मिळत नव्हता. का तर त्या गोण्या जमिनीमध्ये गेल्यानंतर फिक्सेशनाचं प्रमाण जे आहे ते वाढत चाललं. अशा वेळेला काय होत गेलं की खर्च शेतकऱ्याचा होत होता, पण पाहिजे असं उत्पादन शेतकऱ्याला मिळत नव्हतं. म्हणून कालांतराने जी काही विद्राव्य खतांची जी काही उत्प्रेरका ती आली की विद्राव्य खतांचा वापर आपल्या शेतीमध्ये वापरला गेला पाहिजे. कारण की बल्क फर्टिलायझर जे आहे वापरताना आपल्याला 1 किंवा 2 किंवा जास्तीत जास्त 3 वेळापर्यंत आपण बल्क फर्टिलायझर शेतीमध्ये टाकू शकतो. म्हणजे सुरुवातीला ज्या वेळेला आपण सोईंग करतो, लागवड करतो, त्यावेळेला आपण टाकू शकतो. किंवा 1-1.5 महिन्याचा जो आपला टॉप ड्रेसिंगचा डोस असतो, फुलोऱ्याच्या अवस्थेच्या आसपास, त्यावेळेला आपण टाकू शकतो. परंतु ज्या वेळेला ह्या अतिरिक्त खतांचा वापर झाल्यामुळे फिक्सेशन वगैरे होऊन जमिनीची काही जी हेल्थ आहे ती खराब झाली. मग जे आता वॉटर सोल्युबल मार्केटमध्ये आले, ते का आले की जे वॉटर सोल्युबल आपण आपल्या जमिनीमध्ये देत असतो, ते जे आहेत पिकाला अवेलेबल फॉर्म मधले न्यूट्रिएंट त्या वॉटर सोल्युबल मध्ये आहेत. जे आपण भरखत किंवा बल्क फर्टिलायझर टाकत होतो ते जमिनीमध्ये गेल्यानंतर जे काही जीवाणू जे आहेत जमिनीमधले ते त्याच्यावर प्रक्रिया करत होते आणि ते प्रक्रिया केल्यानंतर तो जो काही अवेलेबल फॉर्म आहे ते कन्वर्ट होऊन आपल्या पिकाला मिळत होता. म्हणजे तो जो कालावधी जो आहे तो जवळजवळ 15-20 दिवस, 25 दिवस आणि पोटॅश सारख्या पिकामध्ये तो जवळजवळ 45 दिवसाच्या पुढे जात होता. म्हणजे पिकाला सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला लागवड केल्या जर अन्नद्रव्याची गरज असेल, तर मुळाच्या कक्षेमध्ये अन्नद्रव्य जर नसतील तर त्या पिकाची सुरुवातीची जी काही अवस्था आहे, सुरुवातीची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत नाही. म्हणून याच्यासाठी जे काही विद्राव्य खतं मार्केटमध्ये आली, जे मुळाच्या कक्षेमध्ये आपण ती विद्राव्य खते देऊ शकतो. स्प्लिटमध्ये म्हणजे टप्प्याटप्प्याने आपण ती खतं देऊ शकतो. पिकाच्या गरजेनुसार आपण ती खतं देऊ शकतो. म्हणून वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मार्केटमध्ये जी काही आली ती ह्या कारणांमुळे ही फर्टिलायझर आली. आता ही फर्टिलायझर आल्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं अवेलेबल फॉर्म म्हणजे काय होतं, जमिनीमध्ये ती फर्टिलायझर गेल्यानंतर मुळाच्या कक्षेमध्ये ज्या वेळेला पाण्या थ्रू ती खतं जातात, त्यावेळेला तो जो काही फॉर्म आहे तो पिकाच्या मुळाद्वारे लगेच पिकामध्ये शोषला जातो आणि लगेच पिकाचं लागू होऊन पिकाचं कार्य चालू होतं.
जसं ठिबकचं तंत्रज्ञान वाढत चाललंय आणि आपल्याकडे भाजीपाला पीक असेल किंवा फळबागा असतील तर त्याचंही क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे आणि खास करून महाराष्ट्रामध्ये तर हे फारच मोठ्या प्रमाणात आहे. तर त्या अनुषंगाने हे वॉटर सोल्युबल खतांचा किंवा ज्याला विद्राव्य खतं म्हणतो आपण त्याचा समावेश तुम्ही जसं सांगितला की त्याचे फायदे आहेत आणि म्हणून केला जातो. पण शेतकऱ्यांच्या मनातला प्रश्न की जर वॉटर सोल्युबल वापरायचे तर बेसलला आपण बल्क फर्टिलायझर वापरायचे का, आणि जर वापरले तर मग दोन्हींची वापर करत असताना साधारण किती त्याचं दोघांचा रेशो असावा, तर त्याविषयी आपल्याला काय वाटतं? शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर हे असं खत आहे की याचा जो काही सॉल्ट इंडेक्स आहे हो. तो फार कमी आहे. सॉल्ट इंडेक्स काय असतो शेतकरी बंधूंनो, ज्या वेळेला तुम्ही शेतीमध्ये बल्क फर्टिलायझर टाकत असता, बरोबर. समजा आता तुम्ही पोटॅशियम क्लोराईड सारखं खत टाकलं किंवा अमोनियम सल्फेट सारखं काही खत टाकलं, त्यावेळेला काही वेळेला ते टाकल्यानंतर समजा उभ्या पिकामध्ये जर तुम्ही बल्क फर्टिलायझर टाकत असाल तर काही वेळेला स्कॉर्चिंग येत असते पानांवरती. येतं. याचं अगदी कारण युरियाने असं- पण येते. युरियाने पण येत असते. याचं कारण असं त्या खताचा जो सॉल्ट इंडेक्स आहे ना तो जास्त आहे हो. आणि विद्राव्य खतांचा सॉल्ट इंडेक्स कमी आहे. म्हणून जे बल्क फर्टिलायझर आपल्याला जर आपण म्हणजे उभ्या पिकामध्ये जर टाकायचे असतील तर त्याचा थोडाफार परिणाम जो आहे तो आपल्या पिकाला सुद्धा होऊ शकतो. म्हणून सॉल्ट इंडेक्स कमी असलेली खतं म्हणजे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक पाण्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि शेतकरी बंधूंनी मला असं वाटतं तो व्हिडिओ जरूर पाहावा. त्याच्यामध्ये खराब पाणी जे सिंचनासाठी आपण वापरत असतो ते कसं आपण चांगल्या पद्धतीने वापरून आपलं उत्पादन घेऊ शकतो, त्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं चांगलं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. तर शेतकरी बंधूंनो, जर आपल्या पाण्याचा TDS जास्त आहे, आपल्या पाण्याचा pH जास्त आहे, आपल्या पाण्यामध्ये कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे, मग अशा वेळेला जर आपण बल्क फर्टिलायझर टाकले आणि हे पाणी जर दिलं तर फिक्सेशनचे चान्सेस जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि आपल्या पिकाला जे अन्नद्रव्य आहे ते मिळत नाही. मग या ठिकाणी जर आपण अशी विद्राव्य खतांचा जर वापर केला तर निश्चितच विद्राव्य खतांमध्ये जे आहे ते सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण नगण्य असतं किंवा नसतं. म्हणजे काही कस्टमाइज फर्टिलायझर असे आलेले आहेत विद्राव्य की त्याच्यामध्ये सोडियम आणि क्लोराईडचं प्रमाण 0 आहे. दुसरं, या अशा विद्राव्य खतांचा जो pH आहे तो थोडासा ऍसिडिक असतो किंवा न्यूट्रल असतो. तर अशी खतं जर वापरली आणि ज्या पाण्याचा pH जास्त आहे त्याच्यामुळं पाणी आणि हे फर्टिलायझर जर त्या ठिकाणी जर वापरलं तर निश्चितच त्या सोल्युशनचा जो pH आहे तो न्यूट्रल होणार आहे. आणि असं द्रावण जर आपण आपल्या पिकाच्या मुळाच्या कक्षेमध्ये जर दिलं तर निश्चितच त्याचा अपटेक फास्ट होणार आहे आणि न्यूट्रिएंट जेवढे त्या जमिनीच्या कक्षेमध्ये आहेत ते मूळ शोषून घेणार आहे. म्हणून शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचे जे काही बेनिफिट्स आहेत ते खूप महत्वाचे या ठिकाणी आहेत. तिसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की फर्टिलायझर यूज इफिशियन्सी. समजा आपण 100 किलो खत आपल्या जमिनीला जर दिलं त्यातलं किती टक्के खत आपल्या पिकाला लागू होतं. याच्यामध्ये जी आपली बल्क फर्टिलायझर असेल किंवा भरखतं असतील याची यूज इफिशियन्सी म्हणजे समजा 100 किलो आपण समजा युरिया जर टाकला तर ते पिकाला जो युरिया लागायचं जे काही प्रमाण आहे हे अगदी 40 ते 45% आहे. म्हणजे बाकीचा जो युरिया आहे तो मुळाच्या कक्षेच्या बाहेर लिचिंगच्या द्वारे जाऊ शकतो किंवा हवेमध्ये त्याचं व्होलाटायझेशन होतं. हा एक महत्वाचा मुद्दा. दुसरं, समजा फॉस्फरस हा एक तुम्ही अन्नद्रव्य घेतलं, ते सर्वात म्हणजे फिक्सेशन ह्या अन्नद्रव्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं आणि फिक्सेशन जेवढं जास्त होतं तेवढं आपल्या पिकाला हे खत लागू होणार नाही. सुपर फॉस्फेट असेल, DAP असेल, याच्या माध्यमातून जर स्फुरदाचा वापर तुमच्या पिकामध्ये जर तुम्ही केला तर 20% स्फुरदाचं उपलब्धता तुमच्या पिकाला होणार आहे. बाकीचं 70 ते 80% फिक्सेशन होणार आहे. म्हणून अशा वेळेला जर तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जर टाकली तर ती लगेच तुमच्या पिकाला लागू होणार नाही. फिक्सेशनचे चान्सेस जे आहे ते नगण्य होऊन जातात. म्हणून याची जवळजवळ 60 ते 70% जी काही यूज इफिशियन्सी आहे ती फॉस्फरस युक्त वॉटर सोल्युबल फर्टिलायझरची असते. तिसरं महत्वाचं जे अन्नद्रव्य आहे पोटॅश. पोटॅशची जर यूज इफिशियन्सी तुम्ही जर बघितली, समजा तुम्ही पोटॅश आपलं टाकलं, SOP टाकलं, MOP जर टाकलं तर एक 60 ते 70% पिकाला लागू होतं, बाकीचे 40% ते वाया जातं. जर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मधून जर तुम्ही पोटॅशचा वापर जर केला तर 90% आपल्या पिकाला लागू होतो आणि लगेच लागू होतो शेतकरी बंधूंनो. म्हणून वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा जर तुम्ही योग्य पद्धतीने जर वापर केला ना, जरी खर्च जास्त असला तरी त्याचा बेनिफिट जास्त आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा की ज्या वेळेला आपण खतं टाकतो, बल्क फर्टिलायझर टाकतो, आपण ब्रॉडकास्ट करून टाकत असतो, म्हणजे ती मुळाच्या कक्षेमध्ये किती राहतील याचा आपल्याला नाही माहित, म्हणजे माहित नाही आणि त्याचा वापर किती होणार आहे माहित नाही.
परंतु वॉटर सोल्युबल जी फर्टिलायझर आहे ते आपण पाण्याच्या माध्यमातून देत असतो. आणि जर ड्रीप असेल तर मुळाच्या कक्षेमध्ये आपलं जे काही पाणी आहे ते जात असतं. म्हणून जेवढी खतं तुम्ही वापरणार आहे ते डायरेक्ट मुळाच्या त्याच्या कक्षेमध्ये सानिध्यात जाण्याचं जे काही कार्य आहे ते वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या माध्यमातून होत असतं. परंतु तुमचा जो प्रश्न होता हो. की बल्क फर्टिलायझर आणि वॉटर सोल्युबलचा याचा रेशो किती असणं गरजेचं आहे? दोघांचा वापर ठेवायचा की नाही नाही ठेवायचा? पहिला ठेवायचा. प्रश्न. पहिला प्रश्न. हा. आणि जर ठेवायचा असेल तर त्याचा रेशो प्रमाण किती? प्रमाण किती आहे? तर माझं एक शेतकऱ्यांना म्हणजे सजेशन राहील, आपल्याला बल्क फर्टिलायझरचा वापर करायचा नाही का? तर असं नाहीये शेतकरी बंधू. आपल्याला बल्क फर्टिलायझरचा वापर करायचा आहे. परंतु आपल्याला बल्क फर्टिलायझर असेल किंवा विद्राव्य खत असेल याचा जो काही संयुक्तरित्या वापर जो करायचा ना तो कसा करायचा ते आपण पाहूया. जे आपले पिकाचं जे पूर्णपणे अन्न म्हणू शकतो, भूक म्हणू शकतो, जी पिकाची ती बल्क फर्टिलायझरच्या माध्यमातून जाऊ शकते. परंतु जे पिकाच्या वेगवेगळ्या स्टेजेसनुसार जे काही वातावरणामध्ये स्ट्रेस जो येत असतो किंवा जी काही कमतरता पिकामध्ये जाणवत असते ती जर आपल्याला लगेच भरून काढायची असेल तर आपल्याला स्प्लिट मध्ये वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा वापर करणं गरजेचं आहे. तुम्हाला बल्क फर्टिलायझर मधून ती जी काही कमतरता पिकामध्ये आलेली आहे ती लगेच भरून काढता येणार नाही शेतकरी बंधू. म्हणून आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा वापर शेतीमध्ये करायचा आहे. तो स्प्लिट मध्ये करायचा आहे. तो कसा करायचा ते आपण जाणून घेऊया. बल्क फर्टिलायझर ज्यावेळेला वापरतो ना आपण, ज्यावेळेला आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेला आपल्याला सोईंग करायची असते, लागवड करायची असते, बेड भरायचे असतात, त्यावेळेला आपल्याला सुरुवातीला भरखत किंवा बल्क फर्टिलायझरचा वापर करायचा. समजा आपण पुढे जाऊन वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा वापर जर करणार असू तर बल्क फर्टिलायझर समजा तुम्ही 100 किलो वापरणार असेल तर ते तुम्हाला 50 किलो वापरायचं आणि कमी प्रमाणामध्ये वापरायचं. आणि वरचे जे 50 किलोचं जे काही खत आहे ते तुम्हाला विद्राव्य खताच्या माध्यमातून तुमच्या पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं. एक तर माती परीक्षणाच्या आधारे तुमच्या अन्नद्रव्याची रिक्वायरमेंट काय आहे, पिकाची रिक्वायरमेंट काय ते तुम्ही ठरवा. त्याच्यानुसार तुम्हाला माझं एक सजेशन राहील, एक 20 ते 30% किंवा मॅक्सिमम 40% तुम्ही भर खताच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करा. 60% अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे तुम्हाला विद्राव्य खतांच्या माध्यमातून करायचे. ते का करायचे शेतकरी बंधूंनो? पिकाच्या स्टेजेसनुसार, पिकाच्या गरजेनुसार तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देऊन ते मॅनेज करू शकता. परंतु जर तुम्ही तुमच्या जमिनीचे आरोग्य तुम्ही तपासलं नाही आणि जर 100%, 80-90% भर खताच्या माध्यमातून तुम्ही जर तुमच्या पिकाचं खताचं नियोजन जर केलं तर तुम्ही त्या ठिकाणी फेल होऊ शकता. तुम्हाला पाहिजे असं अपेक्षित उत्पादन येणार नाही. कारण की भर खत जमिनीत गेल्यानंतर ते फिक्सेशन होऊन तुमच्या पिकाला किती मिळणार आहे तुम्हाला माहित नाही. पण जर तुम्ही 30 ते 40% भर खताच्या माध्यमातून आणि वॉटर सोल्युबलच्या माध्यमातून जर 70 ते 80% जर केलं तर टप्प्याटप्प्यानुसार दिवसागणिक तुम्ही तुमच्या पिकाच्या अन्नद्रव्य व्यवस्थापन करू शकता. म्हणून तुमचा जो प्रश्न आहे त्याचा रेशो जो आहे तो आपल्याला 30 ते 40% तुमचं भरखत असेल आणि 60 ते 70% तुमचं वॉटर सोल्युबल फर्टिलायझर असेल. आता जसं आपण बऱ्याच पारंपरिक खतांबद्दल बोललो होतो की जमिनीचा पीएच सुधारण्यासाठी किंवा जमिनीचा पीएच जास्त असेल तर कोणतं किंवा पीएच कमी असेल तर कोणतं, तसं वॉटर सोल्युबल मध्ये पण असे पर्याय आहेत का की शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या अनुषंगाने काही निवड करता येईल? कोणता ग्रेड निवडायचा, तो का निवडायचा, तर त्याबद्दल काय आपण? हा निश्चितच. म्हणजे जर तुम्ही माती परीक्षण केलं, तुमची जमीन ऍसिडिक आहे, तुमची जमीन अल्कलाईन आहे किंवा तुमच्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे, तुमच्या जमिनीचा पीएच जास्त आहे, तर जे पीएच आहे पीएच मानानुसार देखील तुम्हाला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर निवडता येईल. आता जसं की मी उदाहरण देतो, जसं 05234 असेल किंवा 06020 असेल, याचा पीएच कमी आहे. मग ज्या जमिनीचा पीएच समजा तुमचा अल्कलाईन असेल म्हणजे 8-9च्या वरती असेल, अशा ठिकाणी तुम्ही अशा ग्रेड वापरल्या तर तुम्हाला रिझल्ट पटकन मिळणार. दुसरी गोष्ट, समजा तुमचं पाणी खराब आहे, समजा तुमच्या पाण्याचा टीडीएस जास्त आहे, तुमच्या पाण्यामध्ये बायकार्बोनेट जास्त आहे, अशा वेळेला तुम्हाला 06020 जे खत आहे ना ते अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार. दुसरी अशी गोष्ट, जसं की काही जमिनींमध्ये फॉस्फरस हा फिक्सेशन होत असतो, बरोबर आहे, किंवा काही जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेटचं प्रमाण जास्त आहे, तर मग तुम्ही असं फर्टिलायझर अवॉइड केलं पाहिजे ज्याच्यामध्ये झिंकचं प्रमाण जास्त असेल, जे तुम्हाला कॅल्शियम बरोबर ते अभिक्रिया होऊन त्याचा उपयोग तुमच्या पिकाला होणार नाही. मग अशा काही गोष्टी तुम्ही हे करू शकता. परंतु जे प्रॉब्लेमॅटिक जमिनी असेल किंवा प्रॉब्लेमॅटिक पाणी असेल, अशाला वॉटर सोल्युबल जे फर्टिलायझर आहे त्याचा वापर जर तुम्ही केला, त्याच्यामध्ये आता संयुक्तिक राहील, पारंपरिक खतापेक्षा तो जास्त संयुक्तिक राहणार. ही एक महत्वाची गोष्ट आहे शेतकरी बांधवांनो.
आतापर्यंत आपण वॉटर सोल्युबल किंवा विद्रव्य खतांचे फायदे पाहिले. पारंपरिक खताचा वापर त्याच्या जोडीला करणं तितकंच गरजेचं आहे. परंतु मेन मुख्य प्रश्न असा की वॉटर सोल्युबलचं वापरायचं प्रमाण किंवा वापरायची पद्धत कोणती योग्य? कारण का तर जमिनीचं आरोग्य खराब होत चाललंय पारंपरिक खतांमुळे आणि आपण म्हणून वॉटर सोल्युबलकडे वळालोय. म्हणून आपण मागडी खतं आणतोय आणि ती पण जर चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या प्रमाणात आणि चुकीच्या वेळेला वापरली तर परत एकदा आपण जास्त पैसे टाकून आपल्या जमीन खराब करण्यापेक्षा, तर त्याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी बंधू तेजस सरांनी जो प्रश्न विचारलाय अतिशय महत्वाचा आहे. कारण की आपण खतं वॉटर सोल्युबल ही महाग महाग आहेत आहेत. बल्क फर्टिलायझर पेक्षा, हो. परंतु त्याचा वापर देखील आपण जर योग्य पद्धतीने जर नाही केला तर निश्चितच ते जे काही खर्च आहे तो सुद्धा तुमचा वाया जाणार आहे. तर आता आपण महत्वाचा मुद्दा की बल्क फर्टिलायझर आपल्या बेसलला असेल तुम्ही वापरले, 30 ते 40% जे काही तुम्हाला वापर करायचा आहे तो तुम्ही बेडमध्ये भरली किंवा जमिनीमध्ये ब्रॉडकास्ट करून दिले. हो. ज्या वेळेला तुम्हाला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर वापरायचे आहेत ना, त्यावेळेला 2-3 गोष्टी तुम्हाला शेतकरी बंधूंनो लक्षात घेणं गरजेचं आहे. एक तर तुमचं पाणी कसं आहे, तुमची जमीन कशी आहे. जर तुमची जमीन भारी असेल हो. आणि तुमचं पाणी क्षारयुक्त जर असेल तर तुम्हाला तुमच्या जमिनीमध्ये जो वॉटर सोल्युबल खतांचा वापर जो करायचा आहे ना, तो तुम्हाला त्या पद्धतीने करणं गरजेचं आहे. समजा एकरी तुम्हाला 25 किलो खत द्यायचं आहे, हो. तर काही शेतकरी आपले काय करतात माहितीये का, 5 ते 10 किलोच्या दरम्यान एका वेळेला खत सोडून देतात. 25 किलोची बॅग आहे ते 2 ते 3 टप्प्यामध्ये संपून टाकतात. काय होतं शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण वेळोवेळी सांगत आलेलो आहे की ज्या वेळेला पिकाची भूक जेवढी आहे ना तेवढंच पीक उचलणार आहे, बाकीचं तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये तसंच राहणार आहे. आणि ते तसंच राहिल्यानंतर जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण तुमचं वाढत जाणार आहे. मग आपण कशा पद्धतीने याचा वापर करणं गरजेचं आहे, टप्प्याटप्प्याने. म्हणजे समजा आठवड्यातून आपल्याला जर समजा 5 किलो जर खत सोडायचं आहे आणि तुमची जमीन भारी आहे आणि त्या भारी जमिनीमध्ये तुम्ही 2च वेळेला पाणी देताय, ड्रिपचं पाणी, तर तुम्हाला 2.5 किलो एका वेळेला खत सोडायचं. बरोबर. जर तुमची जमीन हलकी आहे आणि तुम्ही आठवड्यातून 3 वेळा पाणी देताय, तर तुम्ही, माझं मत राहील, त्या प्रत्येक पाण्याबरोबर 1 ते 1.5 किलो तुमचं वॉटर सोल्युबल खत सोडायचं 1 एकरसाठी. म्हणजे काय होईल शेतकरी बंधूंनो, पिकाची जी भूक आहे तेवढ्या भुकेचं जे काही अन्नद्रव्य त्या ठिकाणी पडलेलं असेल आणि ते तेवढं पीक जे आहे ते उचलून जाईल. म्हणजे त्या जमिनीमध्ये अतिरिक्त जो क्षार आहे किंवा अतिरिक्त जे खत आहे ते पडून राहणार नाही, जेणेकरून आपली जमीन खराब होणार नाही. जमीन खराब होण्याचं कारण एक असतं शेतकरी बंधूंनो, जे सॉल्ट इंडेक्स मी मागाशी म्हटलं ना, जे भर खतांमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतो. काय असतं शेतकरी बंधूंनो, आपण भर खतं टाकत असतो, ते पाण्यामध्ये विरघळल्यानंतर समजा पिकाने 100 किलो तुम्ही टाकला आणि पिकाने 60च किलो उचललेलं आहे, जे 40 किलो जमिनीमध्ये राहिलेले तुम्ही दुसरं पीक लावलं आणि दुसऱ्या पिकाला परत तुम्ही 100 किलो टाकलं, तर ही 40 किलो अतिरिक्त तुमच्या जमिनीमध्ये पडलेलं परत तुम्ही 100 किलो त्याच्यामध्ये टाकताय, पीक 60च किलो उचलतंय, परत 40 किलो राहते. म्हणजे पहिले 40 आणि नंतरचे 40 असं तुमची जमीन खराब होत चालली आहे. म्हणून तुम्हाला टप्प्याटप्प्याने पाण्याबरोबर 1 ते 1.5 किलो 2 किलो मॅक्सिमम वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जर वापरलं तर निश्चितच तुमची जमीन पण खराब होणार नाही आणि तुमचं पिकाचं उत्पादन डबल होण्याशिवाय राहणार नाही. हा एक महत्वाचा मुद्दा होता की आपल्याला विद्रव्य खत हे किती मोजून मापून देणं गरजेचं आहे. तर ते या मला उत्तरातून घ्यायचं होतं. त्यासोबत जोडून असा प्रश्न की बरेच शेतकरी जे काही पाणी देत असतात तर त्या पाण्यासोबत अतिरिक्तची खतं गेल्यामुळे त्या पाण्याचं पण काही प्रॉपर्टीज चेंज होतात का? म्हणजे पाण्याचं जे काही, जसं जमीन खराब होती तर ती खत तिथं राहिल्यानंतर होईल, परंतु देत असताना पाण्यासोबत त्याचं प्रमाण जर आपण योग्य नाही राखलं तर त्या पाण्यावर काय त्याचा परिणाम होतो? काही खतांमध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं, बल्क फर्टिलायझर जर असेल तर क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं, सोडियमचं काही याच्यामध्ये प्रमाण जास्त असतं. मग ज्यावेळेला आपण पाणी देतो ते जे काही क्लोराईड असेल किंवा सोडियम असेल ते पाण्यामध्ये येणार आहे आणि ते पाणी जमिनीच्या मुळाच्या कक्षामध्ये जाणार आहे आणि त्या ठिकाणी ते क्षाराचं प्रमाण वाढणार आहे. तसं वॉटर सोल्युबलच्या खतामध्ये काय होतं, मी जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, वॉटर सोल्युबलच्या खताचा जो सॉल्ट इंडेक्स आहे अतिशय कमी आहे. जसं बल्क फर्टिलायझर, पोटॅशियम क्लोराईडचा सॉल्ट इंडेक्स 116 आहे, तो जर तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचा जर घेतला तर तो 25-30च्या कमी आहे, खूपच कमी आहे. आणि जर तुम्ही, जसं मी सोडियम असेल किंवा क्लोराईड असेल, सल्फेट असेल, सल्फाईड असेल, अशी जी काही क्षार आहेत जे तुमच्या पाण्याला पण हानिकारक असतील किंवा जमिनीला पण हानिकारक असतील, ते वॉटर सोल्युबल खतामध्ये नाही. म्हणून पाण्याबरोबर जी वॉटर सोल्युबल खतं जातील ते जर कमी प्रमाणामध्ये जर केलं तर निश्चितच पाण्याला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि तुमच्या पिकाला किंवा जमिनीला काही प्रॉब्लेम होणार नाही. यानंतरचा माझा प्रश्न असा आहे अतुल सर, का आता आपण विद्रव्य खतांचे खूप फायदे पाहिले, ठिबक ज्यांच्याकडे आहे
किंवा स्प्रिंकलर ज्यांच्याकडे तुषार सिंचन असेल तर ते दोघं त्याचा वापर अवश्य करतील. तो वापर करत असताना ज्यांच्याकडे ठिबक किंवा तुषार सिंचन नाही, मग आपल्याकडे बऱ्याच शेतकऱ्यांची पद्धत असते की बटाटा पक्वतेच्या अवस्थेमध्ये आला का पोटॅश सोडायचे, पाण्यातून सोडायचं. पाण्यातून सोडायचे, किंवा मक्का सारख्या पिकाला असतं किंवा कोथंबीर सारख्या पिकाला असतं. तर मग हे विद्रव्य खत पाण्यातून देणं संयुक्तिक आहे का, आणि जर द्यायचं झालं तर त्याचं प्रमाण कसं असावं माझं तर एक मत राहील, हे खत आलं का हो. तर ठिबकद्वारे, देण्यासाठी? म्हणजे पाण्याचा जो एक बिंदू आहे त्याच्यामध्ये एक थेंब आहे, त्या थेंबामध्ये जो काही खत आहे ते मुळाच्या कक्षामध्ये जाऊन ते आपल्या मुळाद्वारे अपटेक होणं गरजेचं आहे. म्हणजे याच्यासाठी वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आले, जे कमी प्रमाणामध्ये आपण देऊन त्या ठिकाणी करतो, देऊ शकतो, काम करतो, result रिझल्ट घेतो. आता जसं तुम्ही म्हटलंय की पाण्याद्वारे, ज्या शेतकऱ्यांना ड्रीप करणं शक्य नाही, ड्रीप ला खर्च करणं किंवा त्या शक्य नाही, पिकाला ड्रिपच नसतं किंवा त्या पिकाला ड्रीप करू शकत नाही, तर अशा वेळेला पाण्यातून खत सोडू शकता. फरक तो पाण्यातून सोडताना त्याचं प्रमाण जास्त होणार नाही याच्याकडे लक्ष घेणं गरजेचं आहे. शेतकरी काय करतील, 25 किलोची बॅग आणतील एकरी, एकदम सोडून पाण्यातून एकदम सोडून देणार. तसं चालणार नाही. त्याचा काय होईल परिणाम तुम्हाला सांगतो. जसं बटाटा सारखे पीक असेल किंवा कंद वर्गीय पीक असेल, अशा पिकाला, कारण की ही जी काही फर्टिलायझर आहे पाण्यामध्ये अतिशय घुलनशील असतात आणि लगेच पिकाला लागू होतात. बरोबर. म्हणजे जर अतिरिक्त पोटॅश किंवा अतिरिक्त न्यूट्रिएंट त्या ठिकाणी गेले तर म्हणजे त्या पिकाला अनपेक्षित खत मिळालं आणि पिकाने ते अपटेक जर केलं तर क्रॅकिंगची समस्या वाढू शकते. अचानक एक अन्नद्रव्य मिळते, बाकीचे अन्न घटक कमी कमी प्रमाणात अचानक एक अन्नद्रव्य पाण्यातून त्यांना मिळालं आणि त्यांनी जर अपटेक जर अचानक झाला तर दुष्परिणाम होऊ शकतो. म्हणून शेतकरी बंधूंनो, पाण्यातून जर आपल्याला वॉटर सोल्युबल फर्टिलायझर सोडायचे असेल तर 5 किलो कमीत कमी, जास्तीत जास्त 10 किलो एकरी, याच्यावरती तुम्ही एका वेळेला खत सोडलं नाही पाहिजे. कारण की ते मुळाच्या पाण्यात विरघळणार आहे आणि जिथं पाणी जाणार आहे, जिथं आपली पिकाची मुळं आहेत त्या ठिकाणी ते जाऊन लगेच त्याचा अपटेक होणार आहे. तर त्या ठिकाणी म्हणजे माझं एक सजेशन राहील, 5 ते 10 किलो पेक्षा जास्त सोडलं नाही पाहिजे. इथपर्यंत तुम्ही सोडू शकता आणि त्याचा बेनिफिट निश्चितच होणार आहे. आता असंच आपण याचा फवारणीद्वारे मोठ्या प्रमाणात विद्रव्य खतांचा वापर होतो. तर ठिबकद्वारे देण्यातून आणि फवारणीतून या दोन्ही मधला तफावत काय, आणि फवारणीतून देत असताना काय काळजी घ्यावी, किंवा त्याचा काय कशा पद्धतीने वापर करावा, सोबत काही कीटकनाशक बुरशीनाशक चालतील का, किंवा ते वापरणं शक्य आहे की वापरलंच नाही पाहिजे, याविषयी आपलं काय मत? शेतकरी बंधूंनो, पिकाचं जे काही तोंड आहे ते मुळी आहे. म्हणजे जेवढं जास्त मुळीद्वारे खत पिकामध्ये जाईल तेवढं चांगलं. बरोबर. काही वेळेला अचानक क्लायमेट मुळे म्हणा किंवा जमिनीमध्ये काही फिक्सेशन वगैरे वाढल्यामुळे म्हणा, अन्नद्रव्य काही प्रमाणामध्ये कमी प्रमाणामध्ये पिकामध्ये जात असतात. मग एक कमतरता पिकामध्ये येत असते. मग अशी कमतरता आल्यानंतर आपल्याला जर लगेच ती कमतरता कमी करायची असेल किंवा पिकाला ते अन्नद्रव्य पुरवठा करायचा असेल तर फवारणीचं एक माध्यम असेल. तर ते करताना महत्वाचं एक म्हणजे काळजी अशी शेतकरी बंधूंना घेणं गरजेचं आहे. कारण की काय होतं माहितीये का, जे आपण काही कॅल्शियम असेल, बोरॉन असेल, ही अन्नद्रव्य अशी आहेत ती म्हणजे पिकामध्ये त्याची मुवमेंट होत नाही. तेजस सर, म्हणजे ज्या ठिकाणी ते मुळाद्वारे पाण्यामध्ये विरघळून ज्या ठिकाणी जाणार आहे, म्हणजे समजा पाण्यामध्ये गेलं तर तिथेच राहणार आहे, फळा काही येणार नाही. बरोबर. मग अशा वेळेला फवारणीची जी खतं आहेत ना, ती चांगलं काम करतात. ती कसं काम करतात, समजा आपल्याला कॅल्शियमची कमतरता पिकामध्ये आली, बोरॉनची कमतरता आली, तर आपण कॅल्शियम युक्त फर्टिलायझर असेल किंवा बोरॉन युक्त खतं असेल किंवा 19-19 असेल किंवा विद्राव्य खतं असेल, फवारणीच्या माध्यमातून जर दिली ना, ती लगेच ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी जाऊन त्याचं काम चालू करतात. म्हणून फवारणीच्या माध्यमातून खतं आपण देऊ शकतो, परंतु कधी जर कमतरता आपल्याला जाणवत असेल तर. दुसरी गोष्ट असं की कधी देणं गरजेचं आहे. ही जी काही खतं आहे ही आपली जी काही पिकाचं पान आहे त्याच्या स्टोमाटाच्या माध्यमातून आतमध्ये शोषली जातात. मग हे कधी, स्टोमाटा हा कधी ऍक्टिव्ह असतो पिकाचा, सकाळच्या वेळेमध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये. दुपारच्या वेळेमध्ये ज्यावेळेला ऊन जास्त असतं त्यावेळेला हा स्टोमाटा तेवढा कार्यरत नाही, तो बंद असतो. त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही जर अशी फवारणीच्या खतं किंवा पेस्टिसाइड जरी मारले तरी तितका त्याचा परिणाम पिकाला मिळत नाही. म्हणून सकाळची किंवा संध्याकाळची वेळ तुम्हाला त्या ठिकाणी फवारण्यासाठी योग्य आहे. दुसरं, ही जी काही खतं आहेत याचा पीएच पण महत्वाचा आहे. आता जर तुमचं बेनिफिट एक असा होतो वॉटर सोल्युबलचा, आपल्या पाण्याचा पीएच अल्कलाईन असेल किंवा पाण्यामध्ये बायकार्बोनेटचं प्रमाण जास्त असेल आणि वॉटर सोल्युबल जर आपण मिसळलं तर त्याचा बेनिफिट असा होतो, पीएच कमी करायचं काम जे आहे ते होतं. असं म्हणजे जर आपल्या पिकाच्या पानाला आवश्यक जो पीएच आहे तो त्या ठिकाणी येत असतो. आता याचं प्रमाण हा म्हणजे पाण्यामध्ये समजा तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये 1 ग्रॅम जर खत टाकलं, त्याचा
EC जो आहे हा खूप महत्वाचा आहे बरोबर. तेजस. तो जर आपण जो योग्य राखला तर त्याचं शोषण जे आहे ते 100% तुमच्या पिकामध्ये होणार आहे, पानाद्वारे होईल. पानाद्वारे होणार आहे. म्हणून म्हणजे 1 लिटर मध्ये आपल्याला 1 ग्रॅम ते 3 ग्रॅम पर्यंत तुम्ही खत मिसळू शकता. बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ऐकतो मी 5 ग्रॅम 10 ग्रॅम पर्यंत 1 लिटरला शेतकरी खत मिसळत असतात. तर शेतकरी बंधूंनो, जेवढं तुम्ही जास्त खत मिसळतात तेवढं तुमच्या पिकाला त्याचा 0 उपयोग आहे. म्हणजे तुम्ही अधिकचं खत घेतलं पण त्याचा दुष्परिणाम तुम्ही तुमच्या पिकाला देऊन टाकलेला आहे. किंवा खर्च वाढतोय आणि पाहिजे पाहिजे तसा बेनिफिट भेटत नाही. म्हणजे असं म्हणू शकतो आपण, रोप अवस्था असेल तर 1 ग्रॅम, फुलोरा अवस्था असेल तर कदाचित 2 ग्रॅम 2 ग्रॅम आणि आणि फळावस्था असेल तर 3 3 ग्रॅम पर्यंत त्या आपण पद्धतीने जाऊ शकतो. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेत स्टार्टर ग्रेड म्हणतो 19-19-19. बरेचसे शेतकरी म्हणतात की 19-19 वापरलं का व्हायरस वाढतो, टोमॅटोला वापरणार नाही. मग याविषयी आपल्याला आज या चर्चेच्या माध्यमातून पिकाची अवस्था कोणती, अवस्थेनुसार कोणता ग्रेड वापरला पाहिजे आणि त्यातला पारंपरिक ग्रेड कोणता आहे जो की आपल्याला प्रचलित असेल आणि काही नवीन ग्रेड बाजारात आलेत ते कोणते, त्याविषयी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या शेवटाकडे जातोय. मित्रांनो, ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲग्रोस्टारचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आपले जर काही प्रश्न असतील वॉटर सोल्युबल किंवा या विद्रव्य खतांच्या विषयी तर तेही प्रश्न इथं नमूद करायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नांच्या विषयी भविष्यात काही माहिती आपल्यापर्यंत घेऊन येता येईल. जसं तुमचा एक प्रश्न होता की टोमॅटोमध्ये 19-19 दिल्यानंतर व्हायरस येत असतो, तसं नाहीये तेजस सर. आपल्याला महत्वाचा मुद्दा समजणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पिकाला जे अन्नद्रव्य लागतात ते आपल्याला देणं गरजेचं आहे. ते जर आपण दिली नाही तर त्याची वाढ पाहिजे अशी होणार नाही. तर पिकाची जी सुरुवातीची अवस्था असते ना त्याच्यामध्ये जे पिकाला गरजेची अन्नद्रव्य आहे त्याच्यामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाश ही 3 अन्नद्रव्य अशी आहे की ती सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फार गरजेची असतात. नत्र जे आहे, तुम्हाला सर्वांना आपले मागचे व्हिडिओ माहिती आहेत की नत्र जे आहे शाकीय वाढीसाठी आवश्यक आहे. फॉस्फरस जे आहे ते मुळीची वाढ जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये चांगली करतं. पोटॅश जे आहे ते आपल्या पिकामध्ये रोग प्रतिकार शक्ती जी आहे ती वाढवत असतं. म्हणून नत्र, स्फुरद आणि पालाश जे आहे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला देणंच गरजेचं आहे. मग आपले जे ट्रॅडिशनल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर जे आहे त्याच्यामध्ये स्टार्टर ग्रेड जो प्रचलित झालेला आहे आपला तो 19-19-19 ज्याच्यामध्ये 20-20 याच्यामध्ये समप्रमाणामध्ये नत्र, स्फुरद आणि पालाशची मात्रा असते. म्हणजे तिन्ही समप्रमाणामध्ये आहेत आणि तीच समप्रमाण पिकाला गरजेचं असतं. म्हणून समजा आज लागवड केली तर एक 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला एक वॉटर सोल्युबलची ड्रेंचिंग जी आहे ती 19-19 करणंच गरजेचं आहे. त्याचबरोबर मार्केटमध्ये काही नवीन वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आलेले आहेत जसं की 10-20-20 आणि त्याच्यामध्ये आपलं 1.5% मॅग्नेशियम ऑक्साईड असतं. आता शेतकरी बंधूंनो, सुरुवातीची जी अवस्था आहे त्याच्यामध्ये झाड जेव्हा वाढत असतं त्यावेळेला झाडाला त्याचं स्वतःचं अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती पण वाढवायची असते जेणेकरून त्याची ग्रोथ चांगली होईल. आणि अशा वेळेला जर मॅग्नेशियम सारखं अन्नद्रव्य जर आपण सुरुवातीला जर दिलं, ते अन्नद्रव्य असं आहे जे झाडाचं जे अन्न तयार होतं ना त्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्वाचा रोल आहे. जसं नत्र आहे त्याच्याबरोबर मॅग्नेशियम हा देखील अन्न निर्मितीमध्ये खूप महत्वाचा घटक मानला जातो. मग तो जर दिला तर निश्चितच त्याचा बेनिफिट, ऍडिशनल बेनिफिट जो आहे तो सुरुवातीला होणार आहे. म्हणून 19-19 तुम्ही वापरू शकता, 20-20 वापरू शकता, पण माझं एक सजेशन राहील 10-20-20 प्लस मॅग्नेशियम असलेली जी ग्रेड आहे ती जर तुम्ही ड्रेंचिंगला जर दिली तर निश्चितच त्याचा फायदा तुम्हाला सुरुवातीला होणार आहे. जे ट्रॅडिशनल आपले वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाशच्या व्यतिरिक्त दुसरा अतिरिक्त घटक जो आहे तो नसतो. परंतु जे कस्टमाइज आणि जे नवीन जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आलेले आहे याच्यामध्ये ऍडिशनल सेकंडरी असेल किंवा ट्रेस एलिमेंट आहे ते त्या फर्टिलायझर मध्ये असतात. ते स्टेजेस नुसार कस्टमाइज केलेले आहेत ते आपण पुढे बघूया. तर ह्या याच्यामध्ये मॅग्नेशियम असल्यामुळं सुरुवातीची जी वाढ आहे ती अतिशय चांगली होणार आहे. म्हणून लागवड केल्यानंतर जी अर्ली डेव्हलपमेंटची स्टेज असते एक 20-25 दिवसाची जी स्टेज आपण म्हणू शकतो त्यावेळेला 1 ते 2 ड्रेंचिंग जे आहे ते जर तुम्ही 19-19 वॉटर सोल्युबल फर्टिलायझर केला तर निश्चित याचा फायदा तुम्हाला होणार आहे. आता याच्यानंतरची जी स्टेज येते शाकीय वाढीची स्टेज. आता शाकीय वाढ ज्या वेळेला होत असते पिकाची त्यावेळेला नत्र, स्फुरद, पालाश या 3 अन्नद्रव्याच्या व्यतिरिक्त त्याला तुमचं कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, झिंक असेल आणि फेरस असेल, ही 4 अन्नद्रव्य अशी आहेत ती जास्त प्रमाणामध्ये लागत असतात. ती का लागत असतात शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेला शाकीय वाढ होत असते त्यावेळेला NPK मधलं स्फुरद जे आहे, स्फुरद ज्या ग्रेड मध्ये जास्त असेल ना अशी ग्रेड आपल्याला त्या ठिकाणी वापरायची. का वापरायची? स्फुरदाचं पहिलं कार्य आहे मुळींची वाढ आणि शाकीय वाढ कधी होणार आहे ज्यावेळेला जमिनीखालील मुळांची वाढ चांगली होईल
त्यावेळेला शाकीय वाढ तुमची चांगली होणार आहे. म्हणून असं वॉटर सोल्युबल खत वापरा शाकीय वाढीमध्ये, ज्याच्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त असेल. जसं की आपलं 1261 असेल, बरोबर 1261 मध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त आहे. तुमचं 1340-13 आहे, बरोबर ते तुम्ही वाढू शकता, ज्याच्यामध्ये स्फुरदाचं प्रमाण जास्त आहे. परंतु काही नवीन जे खतं मार्केटमध्ये आलेली आहेत, ज्याच्यामध्ये ऍडिशनल तुम्हाला झिंक भेटू शकतं, फेरस भेटू शकतं, मॅग्नेशियम भेटू शकतं, ते जर तुम्ही त्या ठिकाणी वापरलं तर निश्चितच ऍडिशनल बेनिफिट होणार आहे. जसं की 10-50 आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मॅग्नेशियम 3-3.5% मॅग्नेशियम आहे आणि आपलं फेरस 10-50 म्हणजे नत्र आणि स्फुरदा बरोबर ऍडिशनल मॅग्नेशियम आणि फेरस असलेली ग्रेड मार्केटमध्ये आहे. अन्न निर्मितीची प्रक्रिया अजून फास्ट होणार, कारण की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि फेरस आहे. आणि 2 अन्नद्रव्य अशी आहे जी झाडाचा अन्न निर्मितीमध्ये नत्राच्या बरोबर काम करतात. म्हणून शाकीय वाढीमध्ये ही ग्रेड अतिशय चांगलं काम करून देणार आहे. दुसरी ग्रेड आहे 10-30-5 प्लस त्याच्याबरोबर तुमचं झिंक. ही एक ग्रेड मार्केटमध्ये आहे. झिंक तुम्हाला माहिती आहे, हिरवेपणा जो आहे तो पिकामध्ये येत असतो, किंवा जे झिंक जे आहे हे तुमच्या इंटरनोड डिस्टन्स म्हणतो आपण, ते वाढवण्याचं काम, पेऱ्यातलं अंतर आपण म्हणू शकतो त्याला, ते वाढवण्याचं काम झिंक करत असतं. मग तुम्हाला जर शाकीय वाढ चांगल्या पद्धतीने जर करायची असेल तर तुम्हाला ही ग्रेड सुद्धा त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम करणार आहे. शेतकरी बंधूंनो, जर तुम्ही सरळ जे काय ट्रेडिशनल वॉटर सोल्युबल फर्टिलायझर देत असाल तर माझं मत असं राहील तुम्हाला की ज्या वेळेला तुम्ही हे वॉटर सोल्युबल खत सोडताय 1 ते 1.5 किलो, ज्या वेळेला तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये हे सोडलं, ड्रेंचिंग तर तुम्ही सुरुवातीला केली, ड्रेंचिंग झाल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही 25-30 दिवसाच्या स्टेजमध्ये येतात त्यावेळेला हे तुम्हाला ड्रीपच्या माध्यमातून 1 ते 1.5 किलो सोडायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या खतामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम नसेल तर अल्टरनेट तुम्हाला ऍडिशनल कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, हे त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. दुसरं तुम्हाला मी एक सांगतो, कॉम्पॅटेबिलिटी हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ह्या सर्व खतं एकत्र देणं टाळणं गरजेचं आहे. प्रिसिपिटेशन होतं. जिथं फॉस्फरस आहे त्या ठिकाणी तुम्हाला कॅल्शियम किंवा मॅग्नेशियम ही खतं द्यायची नाही. मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा कॅल्शियम नायट्रेट असेल, फॉस्फरस युक्त खतं असेल किंवा झिंक ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी ही खतं एकत्रितरित्या द्यायची नाही. तुम्ही अल्टरनेट डे किंवा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही ही खतं त्या ठिकाणी वापरू शकता. हा झाला आपला शाकीय वाढीचा टप्पा. आता याच्यामध्ये जी फ्लोरा अवस्था आहे तेजस सर, फ्लोरा अवस्थेमध्ये 2 न्यूट्रिएंट जी आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. एनपीके बरोबर बोरॉन हे न्यूट्रिएंट फ्लोरा अवस्थेमध्ये शेतकरी बंधूंना आपल्या पिकामध्ये गेलंच पाहिजे. त्याच्यामध्ये झिंक आणि कॅल्शियम ही 2 अन्नद्रव्य आहेत. तर मग आपण अशी काही खतं निवडू शकतो की ज्याच्यामध्ये बोरॉन असेल किंवा झिंक असेल किंवा फेरस असेल किंवा कॅल्शियम असेल, असं ऍडिशनल खत आपल्याला त्या ठिकाणी देता येईल का? ते देता येईल. आता पीक जे आहेत ते एकदाच फ्रूट सेट होऊन त्याचं फळवाढी होऊन मार्केटला आपण देत असतो, त्या ठिकाणी आपल्याला अशा काही ग्रेड फ्लोरा अवस्थेमध्ये निवडणं गरजेचं आहे. जसे की 05234 असेल, 06020 असेल, 04247 असेल, ज्याच्यामध्ये नत्र जे आहे ते नाहीये. याच्या ऍडिशनल 1340-13 जे खत आहे ते देखील तुम्हाला फ्लावरिंग अवस्थेमध्ये वापरायचं आहे. हे कधी वापरायचं आहे? ज्या वेळेला तुमच्या मल्टी पिकिंग असतात त्यावेळेला तुम्हाला नत्राची गरज त्या ठिकाणी असणार आहे, त्याला पोटॅशची पण गरज असणार आहे आणि तुम्हाला स्फुरद पण त्या ठिकाणी द्यायची आहे. मग 1340-13 ही ग्रेड असेल, 10-20-20 सारखी ग्रेड असेल, हे तुम्ही त्या ठिकाणी आवर्जून वापरत चला. आता एक मार्केटमध्ये एक नवीन ग्रेड आलेली आहे तेजस सर, 02526 प्लस त्याच्यामध्ये बोरॉन आहे. ही ग्रेड अशी आहे ज्या वेळेला तुम्हाला तुमच्या फ्लावरिंग मध्ये पीक असत त्यावेळेला बोरॉन हा घटक आहे, खूप महत्वाचा आहे. तुमचं पोलन ग्रेन वाढवण्यासाठी, फुलांची संख्या वाढवण्यासाठी तुम्हाला बोरॉन आवश्यक असतं. म्हणून जर तुम्ही 02526 प्लस बोरॉन असलेली ग्रेड जर वापरली तर निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही ड्रीपद्वारे वापरा, तुम्ही फवारणीच्या माध्यमातून वापरा, तुम्ही वापरू शकता. 03035 ही एक ग्रेड आहे, त्याच्यामध्ये ऍडिशनल फेरस आहे, ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. 53030 ही ग्रेड आहे, ती पण तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. ज्या वेळेला फ्लावरिंग ची अवस्था आहे तुम्ही ह्या ग्रेड त्या ठिकाणी आवर्जून वापरू शकता, वापरल्याच पाहिजे. आणि जसं मी मागाशी सांगितलं, स्प्लिट मध्ये तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. आणि अल्टरनेट एक 10 ते 15 दिवसांनी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल, हे तुमच्या जमिनीमध्ये गेलंच पाहिजे. म्हणजे साधारणपणे शेतकरी आपण आठवड्यातून 3 वेळा पाणी देतोय, 2 वेळा तर आपल्याला ह्या पारंपरिक पद्धतीच्या ग्रेड वापरायच्या. 3 पाण्यापैकी एका वेळेला
आपल्याला स्पेशलाइज ग्रेड Specialized किंवा grade ज्या, वापरू शकता, बाजारामध्ये नवीन आलेल्या ट्रॅडिशनल ग्रेड व्यतिरिक्त ज्या ग्रेड आल्या, कस्टमाइज ग्रेड कस्टमाइज ग्रेड म्हणू शकतो, तर त्या वापरायच्या. ह्या परिस्थितीमध्ये साधारणपणे एक आठवडाभर ह्या पूर्ण ग्रेडचा वापर आणि पुढच्या आठवड्यामध्ये 2 वेळा ट्रॅडिशनल ग्रेड आणि एकदा आपल्याला जे काही अतिरिक्त अतिरिक्त अन्नद्रव्य लागतात, जसं की सेकंडरी न्यूट्रिएंट, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य जसं की बोरॉन, फेरस या गोष्टी असतील, तर त्यांचा वापर करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला संतुलित जे काही पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा आहे तो करायचा आहे. जे व्हिडिओच्या सुरुवातीला पण अतुल सरांनी सांगितलं होतं की एकदाच आणून 15 किलो, 25 किलो, 50 किलो आपल्याला खत वापरायचं नाहीये, तर आपल्याला आठवड्यातून 2दा किंवा 3दा आपल्याला हे वापरायचे, अल्टरनेट डे म्हणू शकतो किंवा 2 दिवस आड म्हणू शकतो, आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि साधारणपणे एका वेळेला 2 किलो, 2.5 किलो पर्यंत आपल्याला एकरी याचं प्रमाण ठेवायचंय. मग त्या अनुषंगाने जर आपण नियोजन केलं तर नक्कीच खर्चात बचत होईल, आपल्याला मिळणारे परिणाम चांगले असतील आणि त्याचा जमिनीवर किंवा पाण्यावर होणारा दुष्परिणाम आहे हा कमीत कमी असेल. आता शेवटचा जो काही आपली पिकाची अवस्था आहे, ज्याला आपण फळ पक्वता पक्वता अवस्था म्हणतो किंवा फळ काढणीची अवस्था म्हणतो, त्यात फळ पक्वतेच्या अवस्थेमध्ये पण 2 आल्या, ज्यावेळेस फळ तयार होत आहे आणि एकदा फळ पूर्ण काढणीला आले. काढणीला तर त्या दोन्ही वेळेस आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करता येईल? फळ वाढीच्या अवस्थेपासून तर जे आपल्या फळ पक्वतेच्या अवस्थेपर्यंत जो काही कालावधी आहे, याच्यामध्ये ज्या खतांमध्ये पोटॅचं प्रमाण जास्त आहे ती खतं आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. परंतु त्याचबरोबर स्फुरदयुक्त खतं असतील किंवा कॅल्शियम असेल आणि मॅग्नेशियम असेल, हो. ही 2 अन्नद्रव्य फळ वाढीच्या अवस्थेमध्ये देणं फार गरजेचं आहे. जसं की जसं जसं फळ वाढत जातं त्यावेळेला फळाला चकाकी गरजेची आहे. बरोबर. जर फळामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जर कमी असेल तर क्रॅकिंगची समस्या भेडसावते, त्याच्यामुळे कॅल्शियम अन्नद्रव्य ह्या वेळेला देणं गरजेचं आहे. चकाकीसाठी मॅग्नेशियम असेल किंवा फेरस असेल, हे तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला आपण देऊ शकतो. तर मग आपल्याला खतं कोणती या टप्प्यामध्ये निवडणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये अशी काही खतं निवडू शकतो आपण ज्याच्यामध्ये स्फुरद प्लस पोटॅश ही 2 बरोबर. अन्नद्रव्य असतील. तर ज्या वेळेला फळ सेट असतं आणि सुरुवातीची ज्या वेळेला अवस्था असते त्याच्यामध्ये तुम्ही 05234 असेल, 03035 असेल, ते तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. 53030 असेल, ही एक ग्रेड आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. 04247 ही ग्रेड आहे, ती तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. एक ICL ची एक ग्रेड आहे 8047 ही ग्रेड आणि त्याच्यामध्ये 60% सल्फर पण आहे, जे तुम्हाला कलर साठी बेनिफिट राहील, तर ती ग्रेड तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. परंतु ज्या वेळेला जसं तुम्ही मगाशी तेजस सरांनी सांगितलं, ह्या ग्रेड वापरताना टप्प्याटप्प्याने 10 ते 15 दिवसांनी तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट आणि मॅग्नेशियम सल्फेट या 2 अन्नद्रव्याचा आलटून पालटून वापर तुम्हाला 10 ते 15 दिवसांनी करणं गरजेचं आहे फळवाढीच्या अवस्थेमध्ये. आता याच्या बरोबर ती ज्या वेळेला फळ पक्वतेला येतं त्याच्यामध्ये आपल्याकडे मार्केटमध्ये 0050 आहे, बरोबर. ही ग्रेड असते की आपल्याला मार्केटला 10-15 दिवस राहिलेले आहेत आणि आपल्याला मार्केटला फळ न्यायचं तर 0050 ही ग्रेड तुम्ही देऊ शकता. पोटॅशियम शोनाइट ही ग्रेड आहे, ज्याच्यामध्ये पोटॅश प्लस मॅग्नेशियम सल्फर ही ग्रेड त्याच्यामध्ये संयुक्तरित्या आहेत. ही ग्रेड वापरल्यानंतर आपला जो काही फळ आहे ते पक्व होऊन लगेच मार्केटला नेणं योग्य होतं. त्याच्यामुळे ही जी पोटॅशियम शोनाइटची जी ग्रेड आहे ही फार शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी वापरायची आहे. माझं एकच तुम्हाला सजेशन राहील शेतकरी बंधूंनो, वॉटर सोल्युबल खतं जी आहेत ही महाग आहेत, परंतु त्याचा जी काही परिणाम आहे तो तितकाच चांगला आहे. जर आपण त्याचा वापर अतिशय म्हणजे संयुक्तरित्या जर व्यवस्थितरित्या जर केला तर निश्चितच त्याचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे वॉटर सोल्युबल फर्टिलायझरचं जे आहे ते बल्क फर्टिलायझर पेक्षा तुम्हाला जास्त या ठिकाणी मिळणार आहे. जाता जाता अतुल सर, एक शेवटचा प्रश्न, पीक लागवड केल्यापासून किती दिवसांनी आपल्याला खत दिलं पाहिजे? म्हणजे एकतर वॉटर सोल्युबल फर्टिलायझर हे लगेच लागू होतात, लगेच लागू होण्याचा अर्थ असा आहे काय वापरल्या लगेच की 1-2 दिवस 4 दिवस त्याला लागतो? तर ते एक आम्हाला समजून घ्यायला आवडेल. आणि शेवटचं गोष्ट, ज्यावेळेस पीक कालावधी म्हणजे काढणी आहे, म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर कलिंगड आहे, कलिंगडाची काढणी जर मला करायची आज, तर आज काढणी करायची तर मला किती दिवसापूर्वी खत वापरलं पाहिजे आणि ते किती दिवसापर्यंत लागू होईल? तर या दोन्ही मध्ये आपण कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल? ठीक आहे, महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण फर्टिलायझर टाकतोय ते आपल्या पिकाला कधी लागू होते, हा एक म्हणजे अतिशय महत्वाचा प्रश्न ते सर तुम्ही विचारला. जसं की आपण बल्क फर्टिलायझर वापरतो ते लागू होण्याचा कालावधी युरिया असेल तर 8 ते 10 दिवस असेल, स्फुरदयुक्त खतं आहे तुमचं 20-25 दिवसानंतर लागू होतात, आणि पोटॅशयुक्त खतं जर तुम्ही वापरली, बल्क फर्टिलायझर म्हणतो मी शेतकरी बंधूंनो, 45 दिवसाच्या पुढे लागू होतात. म्हणजे साहजिकच आपण बल्क फर्टिलायझरचा विचार जर केला तर ते आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या वेळेला लागवड आहे त्याच वेळेला आपल्याला वापरणं गरजेचं आहे. नंतरच्या काढणीच्या टप्प्यामध्ये जर आपण त्याचा वापर केला तर ते ह्या पिकाला लागू होणार नाही, पुढच्या पिकाला त्याचा फायदा होऊ शकतो. वॉटर सोल्युबल फर्टिलायझर मध्ये असं आहे,
जी काही त्यातले नत्रयुक्त खतं आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पिकाला लागू होतात. बरं. जी काही स्फुरदयुक्त खतं आहेत ती तुमच्या 5 ते 6 दिवसानंतर चालू होतात लागू व्हायला. आणि जी तुमची पोटॅशयुक्त खतं आहे ते 10 ते 15 दिवसानंतर लागू होतात. मग आपण जसं तुम्ही कलिंगडाचा प्रश्न केला, जर तुम्हाला कलिंगड काढायचं आहे आणि मार्केटला न्यायचं आहे तर तुम्हाला त्याच्या आधी 20 दिवस पोटॅशयुक्त वापरायला. खतांचा वापर तुम्हाला चालू करायचा आहे. म्हणजे 15 ते 20 दिवस, जेणेकरून ते तुम्हाला त्या ठिकाणी लागू होईल. स्फुरदयुक्त खतांचा वापर जर तुम्हाला करायचा आणि तुमच्या पिकाला स्फुरदाची जर गरज आहे तर 5 ते 10 दिवस आधी जर तुम्ही चालू केलं तर ते तुम्हाला त्याचा लागू त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून आपण ज्या वेळेला सुरुवातीला मी मगाशी म्हटलं की लागवड केल्यानंतर आपल्याला वॉटर सोल्युबलची ड्रेंचिंग का करायची आहे, की पीक जे आहे ज्या वेळेला लागवड केल्यानंतर मुळी सेट व्हायला 4-5 दिवस घेतं आणि त्या ज्या वेळेला मुळी ऍक्टिव्ह व्हायच्या परिस्थितीमध्ये येते त्यावेळेला जर आपण ड्रेंचिंग जर केली तर निश्चितच 4-5 दिवसानंतर त्याचा अपटेक चालू होणार आहे आणि पिकाची वाढ सुरुवात होणार आहे. फार महत्वाचं असं या ठिकाणी माहिती अतुल सरांनी या विद्रव्य खतं किंवा ज्याला आपण वॉटर सोल्युबल फर्टिलायझर म्हणतो त्याविषयी दिली. त्याच्या वापराविषयीचे जे बरेच काही गैरसमज होते तर मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे निश्चित दूर झाले असतील. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर अवश्य करा. ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल तर त्याही ठिकाणी आम्हाला अवश्य फॉलो करा. तुर्तास थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.